सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत बिबट्या घेतोय झाडावर विसावा। कडेगाव तालुक्यातील घटना पाहूयात सविस्तर वृत्तांत। नमस्कार, मी वैभव कुलकर्णी आणि आपण पाहताय TLN मराठी। गेल्या काही महिन्यांपासून कडेगाव तालुक्यात बिबट्या हे सत्र चांगलं चर्चेत आहे। काही महिन्यांपूर्वी कडेगाव तालुक्यातीलच असणाऱ्या येवलेवाडी येथे सर्वप्रथम बिबट्याचे दर्शन झाले होते। त्यानंतर वारंवार बिबट्या अमुक गावात आहे, बिबट्या तमुक गावात आलाय अशा चर्चा सतत ऐकायला मिळायच्या आणि बिबट्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर सतत व्हायरल होत होते। मात्र आज होळी दिवशी काही नवलच घडलंय। कडेगाव तालुक्यात असणाऱ्या कोतीज गावामध्ये एका रानात ओढ्याच्या काठाला एका लिंबाच्या झाडावर बिबट्या विसावा घेत असताना आढळलाय। यानंतर संबंधित रानमालक व गावातील लोकांनी ही घटना कडेगाव वन विभाग व कडेगाव पोलीस स्टेशन येथे कळवली। यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून कोल्हापूर वन विभागाची टीम, त्याचप्रमाणे कडेगाव वन विभाग व कडेगाव पोलीस, सांगली पोलीस हे त्या रानामध्ये बिबट्याच्या झाडावरून खाली येण्याच्या प्रतीक्षेत थांबले होते। मात्र सायंकाळचे 6 वाजले तरी बिबट्या काही खाली यायचं नावच घेत नव्हता अशी माहिती आपल्याला घटनास्थळावरून मिळत होती। अखेर 7च्या सुमारास हा बिबट्या खाली आल्याचं देखील घटनास्थळावरून समजतंय। परंतु बिबट्या खाली आलाय, मात्र पुढे बिबट्याचं काय झालं हा देखील प्रश्न आता पडतोय। तर हा बिबट्या अजूनही या कोतीज याच गावामध्ये असल्याचं समजतंय। मग या बिबट्याला रेस्क्यू का केलं जात नाही असा देखील प्रश्न आता आपल्या समोर पडतोय। पण खऱ्या अर्थानं वन विभागानं या बिबट्याला रेस्क्यू केलं पाहिजे, कारण हा बिबट्या रानावनात जंगलात नसून आता बिबट्या गावात लोकवस्तीत आलाय। या बिबट्यानं जर गावातील नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा गावात असलेल्या जनावरांवर हल्ला केला तर याला जबाबदार कोण राहणार? त्याचप्रमाणे या बिबट्याला रेस्क्यू करण्याची कार्यवाही कधी पूर्णत्वास येणार याकडे आता सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय। TLN मराठीसाठी वैभव कुलकर्णी, कडेगाव।